कॉपीरायटिंग शिकायला किती महिने लागतात आणि एखादा बिगिनर किती महिन्यात पैसे कमवू शकतो आणि किती कमवू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि मी ह्या चॅनलवर डिजिटल स्किल्स सोप्या मराठी भाषेत सांगते, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल आणि ते सुद्धा एखादं साईड इन्कम किंवा फुल टाइम इन्कम या डिजिटल स्किल्सच्या माध्यमातून माझ्यासारखं कमवू शकतील. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की कॉपीरायटिंग असतं तरी काय. जर तुम्ही तो नसेल पाहिला तर लगेच पहा. आता कॉपीरायटिंग शिकायला वेळ किती लागतो? 3 ते 6 महिने. आणि कमवणार किती ते सांगते. तर कॉपीरायटिंग शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर कॉपीरायटिंग शिकायला आपल्याला असावी लागते ती कन्सिस्टन्सी आणि दुसरं म्हणजे लर्निंगची जिज्ञासा की मला हे शिकायचंय. मग आता हे तुम्ही कसं शिकू शकता? जर तुम्हाला ते माझ्यासोबत पर्सनली वन ऑन वन गाईड मध्ये शिकायचं असेल तर ह्या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन मला डीएम करा, फॉलो करून डीएम करा गाईड, मी तुम्हाला नक्की गाईड करेन. पण जर तुम्हाला ते मोफत शिकायचं असेल तर खूप सारे युट्यूब चॅनल्स आहेत, त्यात जाऊन तुम्ही ते शिकू शकता. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे आपण जे पण ब्रँड पेजेस किंवा फेसबुक ऍड्स, इंस्टाग्राम ऍड्स ह्याच्यावर जेही असतं किंवा इंस्टाग्राम कॅप्शन, हे जे खाली कॅप्शन्स असतात ते तुम्ही रिराईट करा, लिहायची प्रॅक्टिस करा. किंवा तुम्ही असता तर तुम्ही कसं लिहिलं असतं? एखाद्या ब्रँडसाठी जेव्हा ऍड बनवली जाते, ती ऍड येते, मोस्टली ऍड इंस्टाग्राम, आता टीव्ही तर जास्त कोण बघत नाही पण टीव्हीवर सुद्धा येते, इंस्टाग्रामवर सुद्धा येते, तर ती कशी केली जाते? जर मी असतो तर मी कसं लिहिलं असतं, मी काय आयडिया टाकली असती, हे रिराईट करायला सुरुवात करा. त्यानंतर तुमचा एक पोर्टफोलिओ बनवा, ज्यात तुमचं जसा आपला रेझ्यूम असतो तसा तो पोर्टफोलिओ असतो. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच आणेन. त्या पोर्टफोलिओवर तुमचे नाव, तुमचं अबाउट आणि सगळं, आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टसाठी खाली तुमच्या डेमोसाठी तुमचे लिहिलेले कॅप्शन्स हवेत किंवा लिहिलेले पेजेस हवेत. मग हे काय काम करणार? हे तुम्हाला क्लायंट मिळवण्यासाठी मदत करणार, कारण प्रत्येक क्लायंटला काही ना काहीतरी प्रूफ हवं असतं की तुम्हाला हे येतंय. ते फक्त बोलण्यातून नाही होत, तर त्यासाठी हा पोर्टफोलिओ महत्वाचा आहे. एखादा बिगिनर 1 ते 2 महिन्यात सुद्धा, ज्याच्याकडे प्रॅक्टिस चांगली असेल, ज्याने पेजेस किंवा वेगवेगळे ब्लॉग्स बघून किंवा ऍड्स बघून त्या लिहिल्या असतील आणि त्याच्या आयडिया खरंच चांगल्या असतील, तर तुम्हाला 1 ते 2 महिन्यात क्लायंट मिळू शकतो. पण जर तुम्ही आधी शिकलात आणि नंतर प्रॅक्टिस केली तर 3 ते 6 महिन्यांचा कालावधी जाईल. मग आता करायचं काय? तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला ते लिहून काढायचंय. तुम्ही जितकं लिहाल तितके तुम्ही चांगले व्हाल. आणि बिगिनर किती कमवू शकतो? 5,000 ते 15,000. हे तुम्ही तुमच्या कॅलिबरनुसार, तुमच्यात किती क्षमता आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं काम घेताय. जर इंस्टाग्राम कॅप्शन लिहित असाल तर तुम्हाला ऑफकोर्स 5,000, 6,000, 7,000 मध्ये मिळेल. आता काही एक्सपिरियन्स लोक अशी आहेत जे 4-4, 5-5 क्लायंट हँडल करून 50,000 महिन्याचे काढतात. तर हे तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुमच्याकडे ती क्षमता हवी आणि ती क्षमता येणार फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करून. तुम्हाला इंग्लिश यायची गरज आहे का? नाही. तुम्ही मराठीमधूनही खूप साऱ्या ऍड्स, एजन्सीज आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मराठीमध्ये सुद्धा खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत, खूप पेजेस आहेत जे कॉपीरायटिंग साठी हायर करतात. रोज इंस्टाग्रामला पोस्ट पडलेले असतात, वी नीड कॉपीरायटर्स. मग वाट कसली बघताय? खरंच सुरुवात करा. या स्किल सारखी दुसरी चांगली स्किल्स शोधून सापडणार नाही. आणि आता जर तुम्ही ही संधी गमावलात तर इन फ्युचर तुम्हाला याचा पश्चाताप होईल की हे शिकून घ्यायला हवं होतं. आणि नक्की फॉलो करा, कारण पुढची स्किलचा व्हिडिओ येतोय, तो आहे सोशल मीडिया मॅनेजर. तो तर आता पूर्ण इंस्टाग्राम मध्ये आणि पूर्ण याच्यात धुमाकूळ घालतोय. तर भेटू सोशल मीडिया मॅनेजरच्या व्हिडिओत.